ऐका हो ऐका विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी 12वी आणि पदवी पर्यंत शिकताना तुमच्या आयुष्यातील किमान 22 ते 23 वर्ष शिक्षणासाठी घालवता. एवढे शिकूनही जर तुम्हाला नोकरी लागली नसेल किंवा लागत नसेल तर मग एवढं शिकलात कशाला? मग तुमच्यात आणि तुमच्या शेतात किंवा घरी काम करणाऱ्या मजुरामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक बदलवू शकतो? तुमच्या गरिबीची स्थिती आणि आयुष्याचा विस्तार. टेंटर करून बघा, पटलं तर लावा, नाहीतर राहू द्या. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, ऑल ऑफ यू. आज आपण विषय बुद्धिमत्ता यामधला अतिशय महत्त्वाचा पॉईंट पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा प्रकरण आहे ज्याचं नाव आहे पाय व डोके किंवा पायाची संख्या काढणे, लेग्स अँड हेड काउंट करणे. ओके, तर बुद्धिमत्तामधला हा अत्यंत महत्त्वाचा प्रकरण मानला जातो. कदाचित जर बुद्धिमत्तामधला जर प्रश्न पडला तर याच्यामधला एक जरी प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकते. ओके, तर अत्यंत इम्पॉर्टंट आहे, IMP करून ठेवा. तर बघा, पहिला आहे व्हिडिओ भाग, पहिला आहे प्रकार, पहिला आहे बेसिक, आणि त्यासोबतच बेसिक कसं समजणार आपण, तर प्रश्न उत्तरच घेऊन डायरेक्ट बेसिक समजणार आहे. ओके, आता नाहीतर आपली पहिले आपला जे शिकवण्याची पद्धत आहे ती कशी आहे, ती पहिला व्हिडिओ भाग पहिला काय असतो, निरा बेसिकवर असतो टोटल. त्यानंतर दुसरा जो व्हिडिओ भाग असतो त्यानंतर प्रकार पहिला चालू होतो आपला प्रश्न उत्तरा घेणं. ओके, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात काय. पण यामध्ये कसं आहे, आपल्याला आपली शिकवण्याची पद्धत थोडी चेंज करावी लागेल. जो पहिला व्हिडिओ भाग आहे त्यातच आपल्याला बेसिक घ्यायचं आहे आणि त्यातच आपल्याला काय घ्यायचं आहे, प्रश्न उत्तर. कारण प्रश्न घेता घेताच आपल्याला बेसिक शिकायचं आहे याच्यात. ओके, कारण तसं बेसिक आपल्याला विदाऊट प्रश्नाचा आपल्याला बेसिक शिकता येणार नाही. तर बेसिकमध्ये एक गोष्ट इथं नेहमी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तर कुंपण, काय कुंपण किंवा बाळा किंवा यालाच इंग्लिशमध्ये फेन्स असं आपण त्या काय म्हणतो, इंग्लिशमध्ये म्हणतो. ओके, तर हे नावं लक्षात ठेवायचे आहेत, कारण हे नावं आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. ओके, आता आणि दुसरा जो मुख्य भाग आहे तो कोणता आहे, तर जो गाय बैल यांना किती पाय असतात आपल्या सर्वांना माहीत आहे, 4 पाय असतात. कुत्रा मांजर यांना किती पाय असतात, तर 4 पाय असतात. पण माणूस आणि पक्षी यांना किती पाय असतात, तर 2 पाय असतात, हे आपल्याला माहीत आहे. ओके, तर हे नॅचरल आहे, म्हणजेच लक्षात ठेवायचे आहेत. आता चला वळूया आपल्या प्रश्नाकडे. बघा, आता अशा प्रकारचे जे प्रश्न आहे, म्हणजेच एकमेव आपला चॅनल आहे जो डोक्यांची संख्या व पायाची संख्या काढणे हे कसे काढायचे, तर 5 पद्धती आहे काढण्याच्या. तुम्हाला कोणती आवडते ते तुम्ही ठेवू शकता, आवडत नाही तर तुम्हाला जी पद्धत आवडते तीच तुम्ही ठेवू शकता, बाकीची ठेवली नसेल तरी चालेल. ओके, किती पद्धतीने काढणार आपण प्रश्नांची उत्तर, 5 पद्धतीने. कोणताही प्रश्न असू द्या डोक्यांची व पायाची संख्या काढण्यामध्ये. ओके, आता पुढचा आहे बघा, पहिला प्रश्न आहे, एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या किती आहे, 98 आहे, व डोक्यांची संख्या किती आहे, 26 आहे. त्या शेतात किती गायी आहेत, पर्याय दिलेले आहेत बघा, 23, 24, 25 आणि 28. परत प्रश्न वाचतो बघा, एका शेतात काही गायी व काही गुराखी आहे, म्हणजे किती गायी आहे आणि किती गुराखी आहे आपल्याला माहीत आहे का, नाही. गुराखी म्हणजे काय, लक्ष द्या. गुराखी या शब्दाचा अर्थ काय, तर गुराखी म्हणजे काय, तर ढोरं गिरं जे आपले ढोरं असतात, गाई म्हैस शेळ्या गिड्या, हे चारणारा माणूस कोण असतो, जो माणूस असतो त्याला काय म्हणतात, गुराखी म्हणतात. म्हणजेच साधारण त्याला म्हणला तर आपल्या जो गडी ठेवलेला असतो त्याला आपण गुराखी म्हणतो. म्हणजेच जो आपण गाई ढोरं चारविणारा जो असतो त्याला आपण काय म्हणतो, गुराखी म्हणतो. ओके, आता तर किती एका शेतात आहे हे गाई आणि गुराखी, म्हणजे गाई सांभाळणारे आणि
गाय चारवण्या गायी हे काय एका शेतात आहे. किती आहेत हे आपल्याला आकडा दिलेला नाही, पण एक क्लू दिलेला आहे. काय म्हणतात, या दोघांच्या पायाची एकूण संख्या किती आहे, 98 आहे पाय. आणि या दोघांच्या जे डोकं आहेत, या दोघांचे जे डोकं आहेत, डोकं म्हणजे हेड, तर ती किती आलेली आहे, 26. ओके, पद्धत पहिलीनुसार सोडू. प्रश्न कळलेला आहे तुम्हाला. तर आपल्याला विचारलेला आहे काय, तर गायीची संख्या काढा. काय विचारलेलं आहे आपल्याला, गायी किती. ओके, साहजिक आहे, गायी आली तर आपण डायरेक्ट गुराखी काढू शकतो. ओके, आता इथं लक्षात ठेवण्यासारखी एकच गोष्ट आहे जे आपल्याला माहीत नसते. बघा, याच्यामध्ये काय असते, जेवढे डोकं असतात, जेवढे डोके असतात तेवढेच प्राण्यांची संख्या असते. मला असा कोणता एखादा प्राणी दाखवा, साप सोडून, सर्प सोडून, की ज्याला 2 डोके आहेत. कोणताच असा प्राणी नाही की ज्याला 2 डोके आहेत. म्हणजे कोणी म्हणते की 2 डोकांचा साप 2 हेड असलेला नागोबा असतो, असा तर कोणीतरी, म्हणजे काय आपली सध्या तर आपण पाहिलेलं नाही, पण असू शकते. बऱ्याच सिनेमामध्ये आपण पाहतो. तर म्हणून मी पहिले काय म्हणलेलं तुम्हाला, हे सोडून, कारण सर्पाला तर पायही नसतात. ओके, तर हे आपल्या या चॅप्टरमध्ये बसणार बी नाही. आता आणि म्हणजेच काय, तर जेवढे पण प्राणी आहेत, जेवढे पण सजीव आहेत धर्तीवर, त्या प्रत्येक सजीवांना जो डोका असतो तो एकच असतो. आणि म्हणून या प्रश्नाकडे आपल्याला किती 26 डोके दिलेले आहेत. याचा अर्थ त्या शेतात एकूण 26 जीव किंवा एकूण 26 प्राणी आहेत. आता कोणत्या कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत, तर 2च प्रकारचे प्राणी आहेत. एकाचं नाव आहे गाई आणि दुसऱ्याचं नाव आहे गुराखी. ओके, आणि हे किती आहेत, तर मिळून 26 आहे. ॲक्युरेट आकडा दिलेला नाही. ओके, लक्ष द्या. आता दुसरा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट होता बघा. दुसरा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट होता आपला, पद्धत 1 नुसार आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. याच्यामध्ये म्हणजे पहिले तुम्हाला पॉईंट सांगून देतो, नंतर आपण सोडवत बसू. मग 5 पद्धती, बिंदास कोणती पद्धत वापरू शकता, कोणताही सोडू शकता. एकमेव चॅनल आहे, या चॅनलवर तुम्हाला जे मी 5 पद्धती सांगणार आहेत, त्या 5 पद्धतीपैकी प्रत्येक प्रश्नाला त्या पद्धती लागणारच. एकमेव चॅनल आहे आपला. 3-4 वर्ष झालेली आहेत आपल्या चॅनलला. तर आणि तुमचा विश्वास आहे, तुमचा जो आमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे आमचे 255 सबस्क्रायबर झालेले आहेत. असंच तुमचा सहयोग राहू द्या, जेणेकरून जसे जसे सबस्क्रायबर वाढतील तसं तसं आम्हाला वाटणार की आपण काहीतरी चांगला शिकवत आहोत, त्यात आम्ही अजून इम्प्रूव्हमेंट करू. ओके, आता बघा, आता काय करायचं. पद्धत 1 मध्ये याचं नाव काय आहे, तर पद्धत 1, दुसरा पेन घेतो. पद्धत 1 याचं नाव आहे समीकरण तयार करून. काय, समीकरण तयार करून जसं दिलं तसं माहिती, जसा दिला तशी मांडणी करून उत्तर काढणे. ओके, जसा दिला आपल्याला तसा, सेम टू सेम. म्हणजे काही याच्यात आपली काही शॉर्ट ट्रिक लागायची नाही, काहीच नाही. फक्त तुम्ही 10वी मधला जो 3रा चॅप्टर असतो, 10वी मध्ये जो आपल्याला 3रा चॅप्टर असतो भूमिती किंवा मॅथमध्ये, तर त्याच्यामध्ये समीकरण नावाचा एक चॅप्टर असते. तर ते जर तुमचा झाला असेल क्लिअर, ते जर तुम्हाला माहीत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. जर माहीत नसेल तर याच्यात माहीत होईल तुम्हाला समीकरण कसं तयार होतोय, कसं सोडवायचं, समीकरण म्हणजे काय. तर त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, समीकरण म्हणजे काय, तर जशी मांडणी दिली आपल्याला, जसा प्रश्न दिला त्या प्रश्नानुसार आपल्याला काय करायचं, उत्तर काढायचं आहे. जसं दिलं तसं मांडणी करायची आहे. जसं इथं दिलेलं आहे बघा, काय म्हणते, डोक्यांची संख्या किती आहे, 26. याचा अर्थ काय, तर एकूण प्राणी 26 आहे. कोणकोणते प्राणी, गाई आणि गुराखी. मग गाई आणि गुराखी हे दोन्ही मिळून, काय म्हणालो मी, गाई आणि गुराखी दोन्ही मिळून दोघांची बेरीज केली तेव्हाच तर 26 येणार ना. बस झाली मांडणी. गाय प्लस गुराखी बरोबर 26, हेच तर समीकरण आहे. अलग लक्षात, बस झालं. मग यालाच काय म्हणतात, जसं दिलं तशी मांडणी करायची, फालतूचा काय आपल्याला लावायचा नाही. आता मेन मुद्द्याकडे येऊ. ओके, बघा आता कसं सोडवायचं आहे. तर
सर्व विद्यार्थ्यांना आपण ओके बघा एक सर्व विद्यार्थ्यांना आपलं इथपर्यंत ओके हे समजा इथपर्यंत तुम्हाला दिसते जेणेकरून मी लिहिलं तर तुम्हाला इथपर्यंत दिसणार ओके हां एक आयडिया आला आता काय करायचं बघा सर्वात अगोदर काय काय दिलेलं आपल्याला दिलेला काय तर पाय आणि डोक्यांची संख्या तर काय करायचं आहे गायला x मानायचं आहे किंवा गायला काय मानायचं g मानायचं कोणताही अल्फाबेट मानून घ्या गाय म्हणजे जी न गाय ओके तर जी न मानता गुराखीचं जी मग या दोघांचं काय होतं ग ग जी घेऊन आपण बस तर हे झालं बघा जी बरोबर काय होते आपली गाय दुसरा गुराखी बरोबर काय होते आपला जी ओके दोघांचा काय जी अल्फाबेट सारखा आहे किंवा एक्स घेऊ शकता तुम्ही गायला आपण एक्स मानू शकतो असं पण घेऊ शकता तुम्ही ओके काय हरकत नाही आता यांची संख्या तर आपल्याला माहित नाही किती आहे काय म्हणून आपण काय नाव देऊन टाकली गाय गुराखी किंवा गाय गुराखी अशी एक नावं देऊन टाकली म्हणजे कोणताही एक अल्फाबेट द्यायचा आहे पण कोणता अल्फाबेट द्यायचा आहे जो अल्फाबेट सेम आहे नाहीतर इकडं जी आणि इकडं के तसं नाही चालणार आणि जर गुराखीच्या जागी जर म्हैस असतं मग आपण एम घेतला असता आणि इथं जी राहिला असता तर तसं बी जमणार नाही कारण अल्फाबेट चेंज झालेले आहे कोणताही एक अल्फाबेट पाहिजे मग एक्स घ्या वाय घ्या इकडे बी तोच अल्फाबेट मानायचा आहे ओके म्हणून या दोघा कोणताही अल्फाबेट वापरतो मी इथं जी वापरतो किंवा एक्स वापरू आपण काय जे वापरायचं ते आता गाय एक्स जी अधिक गुराखी जी अधिक बरोबर गुराखी आणि गाय यांची जर बेरीज केली तर किती भरणार आहे ती 26 कारण एकूण प्राणी किती आहे 26 आहे काळजीपूर्वक ऐका ओके आता मग याला काय म्हणणार आपण समीकरण 1 बोर तर नाही होत ना बोर होत असाल तर कमेंट करून सांगू शकता तुम्ही आपण अजून फास्ट मध्ये घेऊ बस आता काय गुराखी अधिक गाय बरोबर 26 म्हणजेच गुराखी आणि गाय यांची एकूण संख्या किती आहे 26 आहे बरोबर यांची बेरीज केली तर आपल्याला 26 भेटणार आता पुढचा आहे बघा दुसरा पहिला समीकरण झाला आता दुसरा समीकरण बघा काय तर गुराखीचे पाय किती असतात पाय काढू आपण पाय आणि याचे पाय काढू लेग ओके आता गुराखीला किती पाय असतात 2 एका गायला किती पाय असतात 4 ओके मग आपल्याला एकूण पाय किती दिलेले आहेत 98 दोघांचे पाय मिळून किती पाय झालेले 98 मग काय करायचा एक गाय घ्यायची गुणीला एका गायला 4 पाय ओके एका गायला 4 पाय कारण आपली एकूण गायची संख्या आहे ही एकूण गायची संख्या आहे ओके एका गायचे 4 पाय घेतले आपण आणि टोटल गायची संख्या घेतली कारण टोटल गुराखी बरोबर 26 टोटल गायी गुणीला एका गायीचे पाय बरोबर काय मिळणार आपल्याला एकूण गायीचे पाय जेवढ्या पण गायी आहेत तिथं त्या गायींचे पाय मिळणार मग याला काय करणार मी याला तर गुणाकार तर होणार नाही मग हाच गुणाकार मी इथं लिहिणार आणि त्या गुणाकाराला काय मानणार मी एकूण गायींच्या पाय मानणार मग काय म्हणणार मी 4g ओके g गुणीला 4 बरोबर 4g हे काय झालेलं आहे आपला बरोबर हे काय झालेलं आपला तर हे झालेलं आहे त्या शेतात एकूण गायी आहेत तर त्या गायांची एकूण त्या गायींच्या पायांची संख्या ओके एकूण त्या गायींच्या पायांची संख्या बस 4g आता एकूण गायी होत्या एकूण गुराखी होती बरोबर एकूण प्राणी होते मग एकूण गुराखी घेऊ आपण एकूण गुराखी किती आहे हे जी एकूण गुराखी मानले आपण संख्या तर दिलेली नाही आपण
कोणताही एक अल्फाबेट टाकला तिथं आणि मानून घेतलं की एवढे काय बाबा एकूण गुराखी आणि एकूण गायी आहे. आता एका गुराख्याला पाय किती असतात? 2. बरोबर. परत सांगतो, गुराखी म्हणजे गाय सांभाळणारा, गायींची केअर करणारा. ओके. आता जर जी आहे ना, हे काय तर एकूण आपले गुराखी आहेत त्या शेतात, तर एकूण गुराखीला 2 पाय, तर एवढे गुराखीला किती पाय? एका गुराखीला 2 पाय, तर एवढे गुराखीला किती पाय? तर याचा पण गुणाकार करणार मी 2G बरोबर एकूण त्या गुराख्यांच्या पायांची संख्या. समजून घ्या, एकदम फास्टमध्ये घेत नाही मी, पहिली टेक्निक आहे हीच पद्धत एक नेहमी. दुसरा प्रश्न जेव्हा सोडणार तेव्हा स्पीडमध्ये घेणार. ओके. मग हळूहळू आपले जसे जसे प्रश्न वाढतील तसे तसे आपली स्पीड पण वाढणार आहे. पहिला प्रश्न आहे, समजून घ्या. कमीत कमी हा प्रश्न समजण्यासाठी, टोटल डोक्यात आणण्यासाठी कमीत कमी 3-4 वेळेस आपल्याला प्रश्न पाहावा लागेल. ओके. 2G बरोबर काय होणार? एकूण ज्या गुराख्या आहेत त्या गुराख्यांच्या पायांची संख्या. 4G एकूण त्या शेतात किती गायी आहेत त्या गायींची एकूण पायाची संख्या. ओके. आणि जी काय तर एकूण गायी आणि एकूण गुराखी आहेत. ओके. याच्या डोक्यांची संख्या आणि याच्या डोक्यांची संख्या. स्पेशल पर्टिक्युलरली गायींच्या डोक्यांची संख्या, पर्टिक्युलरली गुराख्यांच्या डोक्यांची संख्या, हे दोघांच्या डोक्यांची संख्या बरोबर किती झाली? 26. आता टोटल गायींच्या पायांची संख्या, फक्त पर्टिक्युलर गायीच, गट आपण वेगळा केला. आता दोघं मिक्स केले का नाही? गायींच्या पायांची संख्या 4G आणि गुराख्यांच्या पायाची संख्या 2G. हे काय केलं आपण? त्यांच्या पायाची संख्या काढलेली आहे. आणि जर या पायांची संख्यांची जर बेरीज केली तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे एकूण पाय किती होतात दोघांची मिळून, गुराखींची आणि गायींची, तर 98. मग आपण इथं समीकरण बनवू शकतो. बघा, 4G एकूण गायींचे पाय अधिक 2G एकूण गुराख्यांचे पाय बरोबर 98 होतात. हे झालं आपला समीकरण 2. ओके. माहिती ना, जसं प्रश्न दिला तशी मांडणी केली मी, काहीच इथं मनाला टाकलेला नाही. जसा प्रश्न होता तसंच मी इथं सेट केलेला आहे. फक्त इथं वर्डमध्ये दिलेला आहे तुम्हाला, इथं मी गणिताच्या भाषेत लिहिलेला आहे बस. आता काय करायचं? आता बघा, तुम्हाला दिलेलं काय काय आहे बघा. आता इथं इम्पॉर्टंट आहेत, लाल पेनाने लिहितो बघा. G अधिक G बरोबर 26, 4G अधिक 2G बरोबर 98. ओके. आता काय करायचं? सर्वात मोठा प्रश्न आहे डोक्यात. आता तर आपण मांडणी पण केली प्रश्न सगळ्यात. आता काय करायचा? तर जेव्हा ही 2 समीकरण तयार होतात आणि पुढे आपल्याला काही सुचत नाही, आता काय करायचं? प्रश्न जेवढा दिला होता तेवढा आपण इथं सेट करून घेतला. आता करायचं काय? मग करायचं काय? तर खाली जो दुसरा समीकरण आहे त्या दुसऱ्या समीकरणामध्ये बघा तुम्ही इथं अल्फाबेट दिलेले आहेत. तर यापैकी एक तर या 4 अल्फाबेट किंवा या 2 अल्फाबेटने या वरच्या समीकरणाला गुणा, तेव्हाही उत्तर बरोबर येणार, किंवा याला गुणला तेव्हाही उत्तर काय होणार आपला बरोबर येणार. जसा आता समजा माझ्याजवळ जर 2 समीकरणे आहेत आणि जर मला गुणायचं आहे, समजा बघा, जर मी 2 ने जर गुणलं तर मला काय भेटणार? एकूण गायीची संख्या भेटणार. समजा जर मी 2G ने जर यांना गुणलं, वरच्या समीकरणाला गुणला, तर मला काय भेटणार? टोटल गायींची संख्या. जर मी गायींच्या पायाने जर मी वरच्या समीकरणाला गुणलं तर मला काय भेटणार? गुराख्यांच्या पायाची संख्या. म्हणजे एकमेकांच्या अपोजिट आहे. जर तुम्ही गायींच्या पायांची संख्येने जर वरच्या समीकरणाला गुणणार तेव्हा तुम्हाला काय भेटणार? तेव्हा गुराख्यांची संख्या भेटणार. आणि जेव्हा तुम्ही माणसाच्या किंवा गुराख्यांच्या पायाच्या संख्येने वरच्या समीकरणाला गुणणार तेव्हा तुम्हाला गायींची संख्या भेटणार, माणसाच्या पायाची संख्या भेटणार नाही. हे पॉईंट होता, म्हणून मी लाल पेनाने लिहिलेला आहे. आलं लक्षात? आता सर्वात अगोदर महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे? आता गुणाकार करायचा तर कसं करायचा? सेम आहे बघा. वरच्या याला गुणायचा आहे, एक तर 4 ने गुणा किंवा 2 ने गुणा, एक तर या अल्फाबेटने गुणा किंवा या अल्फाबेटने गुणा. ओके. तर मी पहिले 4 ने गुणून दाखवतो तुम्हाला, नंतर याने गुणून दाखवतो. ओके. मान्य आहे, हळू शिकवत आहे मी, कारण पहिला आहे प्रश्न
बरेच मुले असे असतात ज्यांच्या डोक्यात पटकन बसत नाही, कारण आपला एकमेव चॅनल आहे जे 3 प्रश्न, कमीत कमी 3 प्रश्न एकदम हळूवार शिकवत आहे, एकदम हळूवार, एवढे हळूवार की पहिली दुसरीचं जरी मुलाने जरी पाहिलं, याला विद्यार्थ्याने पाहिलं पहिली दुसरीच्या, तरी त्याच्या डोक्यात पटकन बसणार. म्हणून या लेवलने आपण काय करतो, पहिले हळूहळू हळूहळू काय करतो, शिकवतो आणि नंतर एकदम फास्टमध्ये घेतो. तर समजून घ्या, 3 प्रश्न घेणार आहे मी एकदम हळूहळू, त्यानंतर स्पीडमध्ये जाणार आपली गाडी. ओके, आता 4ने गुणायचं आहे. मग काय करणार, तर जी अधिक जी म्हणजेच गुराखींची संख्या, डोक्यांची संख्या, गायींच्या डोक्यांची संख्या बरोबर दोघांच्या डोक्यांची संख्या जर आपण बेरीज केली तर 26 भेटणार. मग याला मला गुणायचं आहे या 4 जीने, तर जीने नाही गुणणार मी. बघा, जीने जरी गुणलं मी तरी बघा 4 जी. ओके, जीने जरी गुणला तर जीला जी कट होणार, जीला गुणला समजा, बघा 1ने जर 1ला गुणला काय येणार, 1शी 1. सेम त्याच प्रकारे जर मी जीनं गुणलं, तर जी गुणिला जी, आलं लक्षात, जी गुणिला जी बरोबर जीच येणार, 2 जी तर होणार नाही, आलं लक्षात. म्हणून हे घेतलं तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल, फक्त याच्यातला जो अल्फाबेट आहे तोच घेऊ आपण. आता गुणाकार करायचा आहे. मग 4G एका 4G अधिक 4G गुणिला 4G असं लिहू बरोबर. आता 26 आणि 4चा गुणाकार करायचा. ओके, जेवढे पण अल्फाबेट आहे, जेवढ्या पण संख्या आहे, जेवढे पण अंक आहेत समीकरण 1 मध्ये, तर त्याला 4ने गुणायचं आहे. बघा आता 24 24 4 4 2 4 2 8 आणि 2 10 म्हणजे 104. हे काय आलेले आहेत 104. तर हे झालेलं आहे आपला समीकरण. काय झालेला आपला समीकरण 3, समीकरण 1, समीकरण 2 आणि समीकरण 3. इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3. आलं लक्षात. आता काय करायचं आहे, आता बघा याला कसं सोडवायचं आहे. आता तर आपला म्हणजेच जेव्हा आपण समीकरण 1ने, जेव्हा समीकरण 2ने, जेव्हा आपण समीकरण 1ला गुणलं होतं तेव्हा समीकरण 3 मिळाला. याचा अर्थ समीकरण 1 काय झाला, इथं नष्ट झाला, समाप्त झाला, एंड झाला. आता पुढे राहिलेला आहे फक्त समीकरण 1च्या जागी समीकरण 3 आलेला आहे. आता काय करायचा, मग यांच्या दोघांची वजाबाकी करायची. समीकरण 2 आणि समीकरण 4, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 यांची काय करायची, आपल्याला मायनस करायचं आहे. मग काय करायचं, तर इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 काय करायचं, मायनस करायचं आहे. मग करा. तर इथं लिहितो बघा 4G अधिक 4G बरोबर 104 वजा. आता लक्ष द्या, हे आपण जे समीकरण करायलो आपल्याला कोणाची संख्या भेटणार आहे, पाय कोणाचे, 4 पाय गायींचे. गायांच्या पायीने आपण जर वरच्या समीकरणाला गुणलं तेव्हा आपल्याला माणसाचे पायाची संख्या भेटणार आहे. बघा कसं. आणि जेव्हा आपण जर माणसाच्या पायाने जर वरच्या समीकरणाला गुणलं असता तर आपल्याला गायींच्या पायाची संख्या मिळाली असती, गायींची संख्या मिळाली असती. मान्य आहे का, कारण अपोजिट आहे, एकमेकांच्या अपोजिट गुणायचं आहे. एवढा डिटेलमध्ये, एवढा बेसिकमध्ये कोणी सांगत नसते. एकमेव चॅनल आहे, सबस्क्राईब करून घ्या नवीन व्ह्यूअर असाल तर. नसेल नवीन व्ह्यूअर, ऑलरेडी सबस्क्राईब केलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जर ही टेक्निक आवडली तर. ही नसेल आवडली तरी आपले अजून 4 टेक्निक आहेत, ते निश्चितच मला माहिती आहे. या 5 टेक्निकपैकी तुम्हाला एक टेक्निक निश्चितच आवडणार आहे. आता वजा करायचा. मग इक्वेशन 2 वजा करायचा. 4G प्लस 2G बरोबर सेकंड जनरेशन, 4 जनरेशन आणि 98. आता काय करायचं, वजा बाकी. दिसते का, मला बघू द्या, दिसते का, बरोबर दिसते. ओके, आता वजा बाकी करायचं. मग डायरेक्ट 98 मधून 104 मधून 98 गेले, मग किती उरणार, तर मला वाटते 6 उरणार. 6. ओके, कारण बघा, कारण हे 2 घेतले 100 झाले, मग किती उरले 4, 104. ओके, आता बरोबर. आता 4G मधून जर 2G गेला तर किती उरणार आपले, 2G प्लस प्लस कट, 4G कट. ओके, वजा बाकी केली तर 0 0 येणार ना, प्लस बी केला तर
प्लस काही कामाचा नाही, कारण ऑलरेडी हे प्लसमध्येच आहे. बघा ना, याच्या इथं कोणतं चिन्ह आहे का नाही, याचा अर्थ हे प्लसमध्ये आहे 2G. ओके. आता मग हे 0 0 प्लस काही कामाचं नाही म्हणून फेकून दिलं. आता याला तर कोणी सोडू शकते. बघा इथं लिहू का, इथं दिसणार वाटते बघा, इथं लिहितो. ओके. 2G बरोबर 6 आलेला आहे. आता हे उत्तर झालं का. जर पर्यायामध्ये असेल तर उत्तर झालं भाऊ. जर पर्यायामध्ये असं दिलेलं नसेल समीकरण, मग काय करायचं. तर बघा 2 गुणिला G बरोबर 6 आहे, म्हणजेच 2G बरोबर 6 होतात असं याचा अर्थ आहे. तर जर तुम्ही गणिताचा नियम जर तुम्हाला माहीत असेल, जर तुम्ही बेसिक व्हिडिओ जर आपला पाहिला असेल गणिताचे, तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे काय की कोणताही 2 संख्या नाही म्हणत मी, कोणताही एक अल्फाबेट आणि संख्या किंवा अंक किंवा अल्फाबेट यामध्ये जर कोणताच गणिताचा कोणता चिन्ह नसेल तर याचा अर्थ त्यांच्या मधात गुणाकाराचा चिन्ह असतो. आलं लक्षात. मग इथं काय समजायचं आपल्याला, गुणाकार. ओके. इथं काय समजायचं, गुणाकार आहे. आता तुम्हाला परत गणिताचा एक नियम माहीत असेल. कोणता. तर परत तुम्हाला गणिताचा एक नियम माहीत असेल, आठवा. आता मी सांगतो गणिताचा पुन्हा एक नियम आहे. कोणता. तर जेव्हा भागाकार इकडे असते, गुणाकार जर इकडे असते आणि जर आपल्याला इकडे घ्यायचा असेल तर काय होतो, तो गुणाकाराचा रूप बदलून जाते आणि काय होतो, भागाकार होतो. आणि जेव्हा प्लस भागाकार इकडे असतो आणि जर आपल्याला भागाकार इकडे घ्यायचा असेल तर त्याचा रूप बदलतो आणि तिथं काय होऊन जाते, ते गुणाकार. अपोजिट. भागाकार गुणाकार, गुणाकार भागाकार. सेम त्याच प्रकारे प्लस मायनसचा असतो. जर इकडे प्लस असेल इकडे घ्यायचं तर मायनस होऊन जाते, रूप बदलते त्याचा. आणि जर इकडे मायनस असेल आणि इकडे घ्यायचं तर प्लस होऊन जाते. आलं लक्षात. मग आता याचा गुणाकार करता येते का, नाही. मग काय करायचं, हातावर हात देऊन बसायचं नाही, डोक्या लावायचा, थोडासा विचार करायचा. भाऊ यांच्यात कोणता चिन्ह नसते, याचा अर्थ गुणाकाराचा चिन्ह आहे. आणि सोडवता येते का, नाही. मग मला इकडे घ्यावा लागेल का, कारण 6 इकडे आहे. जर मी माझे 2 इकडे घेतले तर काय होणार, माझा हा गुणाकारात होता 2, तर इकडे जाणार तर काय होणार, भागाकारामध्ये होणार. मग मी काय करणार, G बरोबर 6 डिवायडेड बाय 2. आत्ता सोडवणार मी. बे एका बे, बेत्रिक 6. मग माझा उत्तर काय आला भाऊ, G बरोबर 3. आता बरेच मुलांच्या मनात प्रश्न असेल, हे G आला काय, G आला काय. जे केअरफुली माझा व्हिडिओ पाहत असेल जे मुलं, तर त्यांना माहीत असेल G म्हणजे काय. मी पहिले सांगितलेलं आहे, ते 4ने गुणलं, 4 पायाने गुणलं तर याचा अर्थ माणसाची संख्या येणार, 2 पायावाल्यांची संख्या येणार. जर 2ने गुणलं तर 4 पायावाल्यांची संख्या येणार, हे का नाही. इथंच मी सांगितलेलं आहे, 2दा रिपीट केलं तर मी इथं. मग आपण गुणलं कशाने, 4ने गुणलं 4 पायानी, याचा अर्थ 2 पायावाल्यांची संख्या निघणार. मग G बरोबर जी आपण जरी गाय आणि गुराखी घेतली तर याचा अर्थ हे नाही की 3च गायी आणि 3च गुराखी आहे, नाही. का नाही, कारण इथं आपण जेव्हा गुणलं होतं तेव्हा इथून आपला उत्तर चेंज झाला होता. ओके. मग आपण गुणलं होतं 4 पायावाल्यांनी, म्हणून आपल्याला भेटले 2 पायवाले. कोणते, तर G3 याचा अर्थ काय, तर G3 याचा अर्थ होतो गुराखी. मग गुराख्यांची संख्या किती आहे, गाय सांभाळणाऱ्या वाल्यांची संख्या किती आहे, तर 3 आहे. त्यांच्या पायाची संख्या किती आहे एकूण, तर गुणायचं आहे, 2 पाय असते एकाला, 3 2 6 पाय आहे पायाची संख्या. आता मला तुम्हीच काढून दाखवा की गाय किती आहे, तिथं गाय किती आहे. तुम्हाला परत एक लॉजिक देतो बघा. पायाची संख्या काढली, परत मी डोक्याची संख्या काढतो. जर गुराखी 3 तर डोके किती, एका गुराख्याला 1 डोकं, तर 3 गुराख्याला किती डोकं, तर 3 डोके. आता मला तुम्ही उत्तर काढून दाखवा की तिथे किती गायी आहे. उत्तर आपलं कंप्लीट झालं नाही. आपल्याला विचारलं काय, आपल्याला विचारलं गायींची संख्या किती आहे, गुराख्यांची संख्या नाही, गायीची संख्या विचारलेली आहे. मग गायींची संख्या जर काढायची आपल्याला तर नंतर आपण 2ने गुणणार आहे. ते त्यासाठीच मी ठेवलं, नंतर पुसून टाकलं असतं, त्यासाठीच मी ठेवलेलं आहे. ते पटकन सांगा. तर बघा, जे शाणे मुले असतात त्यांनी काय केलं असेल की एकूण प्राणी किती, 26. मग आपल्याला किती प्रकारचे प्राणी आहे त्या शेतात, 2 प्रकारचे, गाय आणि गुराखी या प्रकारचे 2 प्राणी आहे आणि त्यांची संख्या मिळून किती आहे, 26 आहे. मग मी मायनस जर 3 केलं तर मला भेटणार 23. तर मी म्हणू शकतो की जर एकूण प्राण्यातून जर मी गायींची
माणसाचे माणूस जर काढले तर उरणारा प्राणी मला भेटणार आहे. उरणारा प्राणी कोण आहे? गाई. कारण दोनच प्राणी आहेत, गुराखी आणि गाई. गुरांख्यांची संख्या काढली तर मला गायींची संख्या भेटली 23. तरी माझा उत्तर काय मग? 23. पर्याय क्रमांक पहिलाच बरोबर आहे आपला. काय? पहिलाच बरोबर आहे. आलं लक्षात? आय होप तुम्हाला आलेला असेल लक्षात. पद्धत 1 नुसार कसं सोडवायचं आहे आला. आता काय काढलं आपण? 23. आता परत आपण जर इक्वेशन 1 ला, समीकरण 1 ला जर आपण 2 पायावालीने जर गुणलं तर आपल्याला काय भेटणार ते बघू आपण. निश्चितच आहे 2 पायावाल्याने गुणायले तर 4 पायावाल्यांची संख्या भेटणार. अपोजिट आहे, पहिल्यापासून सांगा ते मी. ओके, हे पुसून टाकतो, हे काय आपल्या कामीचं नाही. ओके, आता म्हणजे जास्त आपला वेळ जायला नको. बघा ना, आता सोडवायचं आहे मला. ओके, आता काय होतं बघा, इथं काय होतं आपला समीकरण 2, समीकरण 1 काय होता तर जी प्लस जी बरोबर 26. ओके, आता मला काय काढायचं आहे? जी घेतलं बरं मी, जे तुम्ही एक्स घेऊ शकता, वाय घेऊ शकता, काही हरकत नाही. पण समीकरणात जर आपण जे घेतला ते आपला विरुद्ध असला तरी चालेल. मी पहिले सॉरी मी इथं चुकलेले आहे. मी काय म्हणलं होतं तुम्हाला की हे जे अल्फाबेट घेणार आहे आपल्याला हे काय सेमच असायला पाहिजे असं काय रूल नाही. तर तुम्ही वेगवेगळे घेऊ शकता. इथं एक्स घेऊ शकता, इथं वाय किंवा एक्स किंवा डी किंवा ई काही घेऊ शकता तुम्ही, काही हरकत नाही. ओके, सूट आहे आपल्याला ते. आता आपण गुणलं होतं बघा मागं इक्वेशन 1 ला 4 ने 4 पायावाल्यांनी. आता आपण गुणूया इक्वेशन 1 ला 2 पायावाल्यांनी. ओके, 4 पुसून टाकतो, इथं 2 लिहितो. जी ना काहून नाही घ्यायचं, जी काहून नाही घ्यायचं तुम्हाला माहिती ना. कारण जी गुणीला जी केला परत आपल्याला काय भेटणार? जीच भेटणार. जसा 1 गुणीला 1 बरोबर 1च भेटणार, 0 गुणीला 0 केला तरी 0च भेटणार. सेम त्याच प्रकारे आहे. म्हणून जी घेतला नाही घेतला तरी चालेल, काही हरकत नाही. आता इक्वेशन 1 होतीये जी अधिक जी बरोबर 26. याला मी गुणणार 2 ने. ओके, तर 2 गुणीला जी बरोबर 2g प्लस 2g गुणीला 2g बरोबर 2g बरोबर 26. मग छेदोनी 12, 1 2 दोन्ही 4 आणि 1 5 52, 26 दोन्ही 52. आता मग हे काय झालेलं आहे? हे मिळालेलं आहे आपल्याला समीकरण 3. पुढची स्टेप माहीत आहे, जे बारकाईने लक्ष देत आहेत या व्हिडिओकडे. ओके, मग हे इक्वेशन 3 कसं आला हो? जेव्हा याने कुर्बानी दिली, समीकरण 1 ने कुर्बानी दिली तेव्हा आपल्याला हे भेटला. मग समीकरण 1 कशाला ठेवायचा? तो मेलेला आहे, पुसून टाका त्याला. ओके, आता समीकरण 1 समीकरण 2 आहे आपल्याजवळ. ओके, मग काय करायचं आहे? तर समीकरण आता काय करायचं आहे? तुम्ही म्हणणार बाबा तू आता माग समीकरण तू तर समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा केले होते, मान्य आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करायचं आहे. का करायचं आहे ते बी सांगतो. शेवटचा जो आकडा आहे तो पाहायचा आहे शॉर्टकटमध्ये. तुम्हाला जास्त डीपमध्ये सांगत नाही मी. डीपमध्ये सांगितलं तर परत आपला वेळ वाया होईल. तर जो लास्टचा आकडा आहे तो या लास्टच्या आकड्यापेक्षा कसा आहे, मोठा आहे की लहान आहे, तर त्यानुसार आपल्याला वजाबाकी करायची आहे. ओके, असंच काही रूल नाही की समीकरण जो 3 आहे त्याच्यामधून 2 वजा करायचे, तसं काही रूल नाही. मग मला इथं दिसते बघा समीकरण 1 हा तो मोठा आहे आणि समीकरण 3 हे काय लहान आहे. म्हणून मी काय करणार? जो लहान आहे तो मोठ्यातून वजा करणार, तेव्हाच मला वजाबाकी बरोबर मिळणार. मग बघा समीकरण 4g प्लस 2g बरोबर 98. समीकरण 2 वजा 2g प्लस 2g बरोबर 52 यांची वजाबाकी करणार आहे. आता बघा कशी वजाबाकी येईल आपले. 8 मधून जर 2 गेले तर किती उरले? 6. ओके, आता 5 गेले तर किती उरले? 4. 9 मधून 5 गेले 4 उरले बरोबर. 2g ला 2g कट, 4g मधून 2g गेले तर आपले किती भेटणार? 2g भेटणार. झालं. आता याला मी इक्वेशन किती देणार? इक्वेशन समीकरण 4 ही देऊ शकता, नाही तर असंही राहू देऊ शकता तुम्ही, काही हरकत नाही. कारण पुढे आपण याच्यावरच पुढं खेळ करणार आहोत उत्तर काढण्याचा, कारण बाकीचा काही मटेरियल कामीचा राहिलेला नाही.
आता काय करायचं आहे आपल्याला, तर 2G बरोबर 46 यांची वजाबाकी करायची. तुम्हाला सांगितलेलं आहे 2 आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे. इकडे घ्या 46 डिवायडेड बाय 2 बरोबर. बघा कसा आपल्याला 2 पायावाल्यांनी गुणलं होतं, 4 पायावाल्यांची संख्या भेटणार आहे. बघा 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 23. जी बरोबर 23. मग जी काय मानला होता आपण, गुराखी मानला होता आणि गाई मानला होता, तरी बरोबर आहे. मानलं होतं, मान्य आहे, पण मान्य होता, मानलं, पण जेव्हा आपण 2 पायावाल्याने गुणलं तेव्हा आपल्याला 4 पायावाल्यांची संख्या भेटणार. 4 ने गुणला तेव्हा आपल्याला 2 पायावाल्यांची संख्या भेटणार. इथं आपण गुणला 2 पायावाल्यांनी तर आपल्याला भेटले 4 पायावाले. तर 4 पायावाले कोणते, गाई. म्हणून पर्याय क्रमांक 1 काय बरोबर आहे. आलं लक्षात. आता काही मुलांच्या मनात डाऊट असते बरं, काही हुशार शहाणे मुले असतात त्यांच्या मनात डाऊट असते. अरे हो हे काय पुसायला गेला ना यार, जाऊ द्या. काय हुशार मुले असतात त्यांच्या मनात काय असते, डाऊट असते. ते म्हणतात आता उत्तर काढलं पण बरोबर आहे की चूक आहे, स्वतःवर कॉन्फिडन्स नसते, त्यामुळे परत चेक करायचं. तर करू शकता तुम्ही, तसं काय आपली इथं बंधन नाही. बघा एकूण गाई किती, 23. एकूण गुराखी किती, 3. ओके. टोटल प्राणी किती, 26. बघा प्रश्न दिलेला आहे का, टोटल प्राणी 26 दिलेला आहे. एका प्राणीचा 1 डोकं गुणिला 1 बरोबर 26 डोके आहे का, बघा आहे. आता पाय बघू. गाई किती, 23. गुराखी किती, 3. एका गाईला 4 पाय गुणिला एका गुराखीला 2 पाय गुणिला 2 बरोबर 3 दोन्ही 6, 3 चूक 12 प्लस 1 आणि 4 दोन्ही 8 आणि 1 9. 92 प्लस 4 बघा किती होतात टोटल पाय, तर टोटल पाय झालेले आपले 104. बघा आता 104 नाही झाले आपले, 6 7 8 198. बघा आता प्रश्न दिलेला आहे का, एकूण पाय 98 दिलेले. याचा अर्थ आपला उत्तर बरोबर आहे राव, एकदम करेक्ट आहे. ओके. आता ही झाली आपली मेथड काय, पद्धत 1. आता पद्धत 2 बघा तुम्ही. 2 पद्धतीने निश्चितच तुम्हाला आवडणार, याच्यापेक्षा सोपी आहे. बघा आता, आणि काही घाबरायचं नाही. जसं जसं मी प्रश्न घेत जाणार तसे तसे तुम्हाला 5 ही टाईप तुम्हाला शिकवणार. त्यापैकी एक संपली. आता हाच प्रश्न घेऊ दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या टाईपला. ओके, काय हरकत नाही. पुढं पण एक प्रश्न येणार आहे. पुढं आपण प्रश्न चेंजच करणार आहे. तेव्हा पण तुम्हाला या 5 टेक्निक मी दाखवणार आहे कसं सोडवायचं, जेणेकरून तुमच्या मनात डाऊट निर्माण व्हायला नको. ऐका. कुठे चुकलात, कुठे चुकत आहात, आयुष्याची दिशा सापडत नाहीये, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे अजूनही समजत नाही, MPSC ची तयारी कशी आणि कधीपासून करावी या किंवा यासारख्याच विविध विषयांवर सखोल मार्गदर्शनासाठी